नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण क्लास 7 जनरल सायन्समधील टॉपिक नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट हा घटक शिकणार आहोत. डिझास्टर म्हणजे आपत्ती आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, म्हणजे एखादं संकट किंवा आपत्ती निर्माण झाल्यानंतर त्यावर काय उपाययोजना करता येईल हा सगळा भाग आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक डिझास्टर म्हणजे जे येणारे संकट आहे किंवा आपत्ती आहे त्याची माहिती, म्हणजे त्याचे परिणाम काय असतात, ते कोणत्या कारणामुळे होतात आणि त्यापासून बचाव काय करायचा, उपाययोजना काय करायची, हा सगळा भाग आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. टॉपिक नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. हे दिलेल्या व्हेरियस न्यूज आयटम्स अबाउट डिझास्टर्स, म्हणजे अनेक आपत्तींविषयी पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो. बघा इथं दाखवलेलं आहे, जसं की ट्रक अपघातात तिघांचा मृत्यू, सुनामी स्मॅशेस एशिया, महाड ब्रिज कोलॅप्स, रशियाचे विमान कोसळले, वर्धा वादळाचे चेन्नई थैमान, अशा अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आपण पाहतो. जसं की वादळ निर्माण झालेलं आहे किंवा अपघात झालेला आहे, विमान कोसळले, सुनामी आलेले आहे किंवा आतंकवाद्यांचा हल्ला झालेला आहे, अशा अनेक बातम्या. म्हणजे हे एक आपल्यावरती आलेलं संकट असतं किंवा आपत्ती असते. आणि या आपत्तींचं दोन प्रमुख प्रकार आहेत. देर आर मेनली टू टाइप्स ऑफ डिझास्टर्स. वन नॅचरल डिझास्टर अँड सेकंड मॅनमेड डिझास्टर. नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक, जसं की वादळ आलेलं आहे, ब्रिज कोसळलेला आहे, आपोआप नैसर्गिक घटकामुळे सुनामी आलेली आहे. पण मॅनमेड डिझास्टर्स मानवनिर्मित, जसं की आतंकवादी हल्ला झालेला आहे, बरोबर आहे, हे मानवनिर्मित आहे. ट्रक अपघात झालेला आहे, मानवनिर्मित. म्हणजे अशा पद्धतीने याचे दोन भाग केलेले आहेत, नॅचरल डिझास्टर्स अँड मॅनमेड डिझास्टर्स. चला आता मग या सर्व डिझास्टरची माहिती आपण घेऊया. फर्स्ट आपण पाहणार आहोत फॅमाईन. बघा FAMINE, फॅमाईन. फॅमाईन म्हणजे दुष्काळ. बघा इथं आपल्याला दिसतं या इमेजमध्ये जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, शेतकरी हतबल झालेले, याचा अर्थ पीक आलेलं नाही किंवा नुकसान झालेलं आहे, बरोबर. म्हणजे धान्याचा साठा कमी आहे, धान्यांची उपलब्धता नाही आहे. आणि ते वॉटर टँकर दिसतोय, पाणी भरलं जातं, याचा अर्थ पाण्याची सुद्धा कमतरता, अशी स्थिती निर्माण होणे म्हणजे दुष्काळ. म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी धान्य आणि पाण्याचा तुटवडा निर्माण होणे म्हणजे दुष्काळ असणे. बघा इथं तीच त्याची डेफिनेशन दिली फॅमाईनची. द कंडिशन दॅट अरायझेस ड्यू टू लॉंग टर्म, म्हणजे जास्त काळासाठी, अँड सिव्हिअर स्कॅर्सिटी, तीव्र कमतरता निर्माण होणे. कशाची? लॉंग टर्म अँड सिव्हिअर, म्हणजे जास्त काळासाठी तीव्र कमतरता निर्माण होणे. ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर is called famine. The condition that arises long term and severe scarcity म्हणजे कमतरता, ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर, म्हणजे धान्य आणि पाण्याची जास्त काळासाठी कमतरता निर्माण होणे. फॅमाईन कॅन बी व्हेरी सिव्हिअर म्हणजे अधिक तीव्र सुद्धा असू शकतो. अल्दो द मेन कॉज ऑफ फॅमाईन इज नॅचरल फिनॉमिना. हे जरी नैसर्गिक जरी घटना असली फॅमाईन, तरी सुद्धा त्यामध्ये काही ह्युमन ॲक्टिव्हिटीचा सुद्धा समावेश आहे, बरोबर. म्हणजे मानवनिर्मित सुद्धा ही एक समस्या म्हणता येईल. म्हणजे मोस्टली जास्त प्रमाणात ही एक नैसर्गिक घटना आहे, म्हणजे दुष्काळ असणे, पण याला काही कारणीभूत घटक मनुष्य हा सुद्धा आहे. तर इथे दिले कॉजेस ऑफ फॅमाईन. या पॅरेग्राफमध्ये हे सगळे त्याची कारणं दिलेली आहेत की दुष्काळ कशामुळे येतो. आपल्याला परीक्षा देईल राईट सम कॉजेस ऑफ फॅमाईन, तेव्हा आपल्याला ही लिहिता आली पाहिजेत. कॉजेस ऑफ फॅमाईन दोन प्रकारात दिलेले आहेत त्यांनी, नॅचरल कॉजेस अँड मॅनमेड कॉजेस. ओके, तर नॅचरल कॉजेस कोणकोणते आहेत? तर बघा ड्राऊट म्हणजे कोरडा दुष्काळ, म्हणजे पाऊस न पडणे बराच काळ, किंवा हेवी रेन्स अँड फ्लड, किंवा प्रचंड पाऊस पडणे आणि पूर येणे, यामुळे सुद्धा पीक नाहीसं होतं किंवा नष्ट होतं, नुकसान होतं, त्यामुळे सुद्धा धान्य काय आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. क्रॉप्स गेटिंग वॉश अवे ऑर डॅमेज इन द फ्लड. मी आता सांगितलं तेच की पीक जे आहे ते पुरामध्ये काय होतं, त्याचं वाहून जातं किंवा त्याचं नुकसान होतं. एन्व्हायरमेंटल चेंजेस सच ॲज टेम्परेचर चेंज, मग काही वातावरणीय बदलामुळे तापमानामध्ये बदल झाला, स्टॉर्म्स वादळ, कोल्ड वेव्स ऑर फॉग, धुक्यामुळे प्रचंड धुका असेल तर, डॅमेज ऑफ क्रॉप्स बाय ॲनिमल्स लाईक माईस अँड रॅट्स, म्हणजे पिकांचं नुकसान होणे काही प्राण्यांच्यामुळे, जसं की उंदीर आणि घुशी जे असतात त्या काय करतात, तर मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान करतात. अटॅक ऑफ
पेस्ट लोकस्ट म्हणजे बघा अटॅक ऑफ पेस्ट ऑर लोकस्ट म्हणजे कीटकांच्यामुळे काही मोठे कीटक असतात जसे की टोळ आहे, टोळधाड ज्याला म्हणतात, टोळधाड म्हणजे त्याचा अटॅक होणे, ऑर डिसीज ऑफ क्रॉप्स काही पिकांना रोग झाल्यामुळे. ही काय आहेत तर नॅचरल काय आहेत त्याचे कॉजेस आहेत. नॅचरल कॅलेमिटी लाईक अर्थक्वेक. आता इथं कॅलेमिटी म्हणजेच डिझास्टर म्हणजे संकट, आपत्ती. लाईक अर्थक्वेक म्हणजे भूकंपामुळे सुद्धा काय होऊ शकतं, पिकांचे नुकसान होऊ शकतं. आर सम कॉजेस ऑफ फॅमाईन म्हणजे हे त्याची काही नॅचरल कॉज नैसर्गिकरित्या झालेले तसं आपण म्हणू शकतो. यापैकी ड्राउट इज अ मेन कॉज. ड्राउट म्हणजे कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणे बराच कालावधीसाठी हे त्याचं मुख्य कारण आहे. पाऊस न पडल्यामुळे पिकं नुकसान होतातच पण पाण्याची सुद्धा कमतरता निर्माण होते, म्हणून हे त्याचं मेन कॉज आहे बघा, मेन. ओके, ड्राउट इज द मेन कॉज. हे सगळे कॉजेस आहेत. आता मॅनमेड कॉजेस कोणते आहेत? मॅनमेड कॉजेस ऑफ फॅमाईन इन्क्लूड वॉर म्हणजे युद्ध सुरू झालेलं आहे दोन देशांमध्ये तरीसुद्धा काय होतं, अन्नधान्याची काय होते वाहतूक होत नाही, अशामुळे कमतरता निर्माण होते. इंटरनल अनरेस्ट म्हणजे आंतरिक अशांतता. अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट रूट्स म्हणजे वाहतुकीची सुविधा बंद होणे. अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ आणि प्रचंड प्रमाणात अनियंत्रित जर लोकसंख्या वाढत गेली तर अन्नधान्य आणि पाण्याची गरज सगळ्यांना भासू शकते, ती तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. यामुळे सुद्धा फॅमाईन म्हणजे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. म्हणजे फॅमाईन याचा अर्थ दोन घटक आहेत. एक म्हणजे लॉंग टर्म अँड सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड वॉटर. या दोघांची कमतरता निर्माण झाली की आपण त्याला फॅमाईन असं म्हणतो. हे कॉजेस आहेत, सोपे आहेत, आपण वाचून लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढे आर वी रिस्पॉन्सिबल फॉर फॅमाईन क्वेश्चन मार्क. मग आपण जबाबदार आहोत का दुष्काळासाठी, कशा पद्धतीने जबाबदार आहोत, तर त्याचे काही मुद्दे दिले. फर्स्ट आहे वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब. बघा वॉटर शॉर्टेज पाण्याची कमतरता निर्माण झाली आणि ती आता वाढत चाललेली आहे. कशामुळे? रेनफॉल म्हणजे पाऊस पडणे अँड पॉप्युलेशन आणि वाढत जाणारी लोकसंख्या म्हणजे पावसाचं प्रमाण पण त्याच्या उलट जास्त असणारी लोकसंख्या यांच्यामध्ये बॅलन्स नाही आहे, त्यामुळे पाण्याची कमतरता निर्माण होणार. म्हणजे पाऊस कमी पडतो आणि लोकसंख्या जास्त आहे, तेवढ्या लोकसंख्येला तेवढं पाणी पुरं होऊ शकत नाही, म्हणून वॉटर शॉर्टेज होतं. बरोबर आहे. सेकंड, दो देर हॅज बीन अ व्हेरी हाय राईज इन द प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स ॲज द रिझल्ट ऑफ द ग्रीन रिव्होल्युशन. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जरी अन्नधान्याची निर्मिती होत असली ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांतीमुळे, तरी द बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट हॅज बीन लॉस ड्यू टू यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. अन्नधान्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते तरीसुद्धा अन्नधान्य कमी पडतं. याचं कारण की केमिकल फर्टिलायझर रासायनिक खतं वापरली जातात, पेस्टिसाइड्स रासायनिक कीटकनाशक वापरले जातात, अँड विडीसाइड्स. विडीसाइड म्हणजे तणनाशके म्हणजे खते, कीटकनाशके आणि तणनाशके यांचा रासायनिक घटकांचा वापर केल्यामुळे अन्नधान्यावर त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो. ठीक आहे. थर्ड, अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा केला जातो जमिनीतून, मग ते विहिरीतून असेल किंवा बोरवेलमधून असेल. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा केल्यामुळे पाण्याची पातळी कमी होते. चौथा आहे इरोजन ऑफ लँड. इरोजन म्हणजे जमिनीची धूप म्हणजे पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे जमिनीवरून माती उडून जाणे किंवा वाहून जाणे, त्यामुळे सुद्धा यावरती पिकांवरती परिणाम होतो, इरोजन. अँड मिसयूज ऑफ वॉटर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. मिसयूज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे, गैरवापर करणे. म्हणजे बराच वेळ नळ चालू ठेवणे किंवा पाणी वाहते याच्याकडे दुर्लक्ष करणे, यामुळे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं आणि त्याच्यामुळे मग काय होतं, पाण्याची कमतरता निर्माण होते. मग हे काही मुद्दे असे दिले आहेत की आपण ह्युमन बिईंग कशा पद्धतीने त्याला कारणीभूत आहे, मनुष्य कसा कारणीभूत आहे, त्याचे हे 5 मुद्दे दिलेले आहेत. वॉटर शॉर्टेज, त्यानंतर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, विडीसाइड, अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर, इरोजन ऑफ लँड अँड मिसयूज ऑफ वॉटर. ठीक आहे. आता पुढं काय म्हटलं बघा, व्हॉट कॅन वी डू टू ईज द सिव्हिरिटी ऑफ अ फॅमाईन. मग आपण काय करू शकतो, फॅमाईन म्हणजे दुष्काळ हा टाळण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो.
4 मुद्दे दिलेत, म्हणजे त्याची उपाययोजना दिलेली आहे. प्लॅन युजेस ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. बघा, पाण्याचा एक नियोजन पद्धतीनं वापर कसा करायचा हे आपण शिकलं पाहिजे, आणि पाण्याचा पुनर्वापर कसा करायचा. जे वापरलेलं पाणी जर त्यामध्ये काही प्रक्रिया करून पुन्हा वापरता येत असेल तरी ते वापरलं तरीसुद्धा काय होईल, पाण्याचं मोठ्या प्रमाणावर बचत होईल. सेकंड, प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट लोकल लेवल. लोकल लेवल म्हणजे स्थानिक पातळीवर वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग केलं पाहिजे. म्हणजे पाण्याचं जतन आणि संवर्धन कसं करायचं ते आपण केलं पाहिजे. म्हणजे याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर पावसाळ्यात छतावर भरपूर पाणी आपल्या पडतं. तेच पाणी जर आपण एका छताच्या माध्यमातून मोठ्या नळ्यातून जमिनीखाली टाकी तयार केली आणि त्यामध्ये ते साठवलं तर ते आपल्याला नंतर वापरता येतं. यालाच म्हणतात कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग. मग असे हे या पद्धतीने इतर काही उपाय करता येतात का ते आपल्याला बघता येईल. थर्ड, लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. लार्ज स्केल प्लांटेशन, लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड म्हणजे झाडे लावली पाहिजेत. आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन म्हणजे जी जंगले आहेत त्यातून वृक्षतोड जी केली जाते, झाडे तोडली जातात, ते थांबवलं पाहिजे. बरोबर आहे. नेक्स्ट, मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंजेस इन प्लॅन्स टेकिंग इन टू अकाउंट द वेदर फोरकास्ट. मग जशा पद्धतीनं हवामान असेल त्या पद्धतीनं काय केले पाहिजेत, आपले जे नियोजन आहे त्यामध्ये योग्य तो बदल केला पाहिजे. म्हणजे हे मुद्दे कशासाठी दिलेले आहेत की हाऊ कॅन वी डू टू ईज द सिव्हिरिटी ऑफ फॅमाईन. फॅमाईन टाळता येण्यासाठी काय उपाय करता येईल, सोपे आहेत. हे मुद्दे लक्षात ठेवायचे विद्यार्थी, याचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. ठीक आहे. सेकंड डिझास्टर आहे क्लाउड बस्ट. क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटी. आता व्हॉट कॉजेस रेन, पाऊस कशामुळे पडतो हे आपल्याला माहीत आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ होते, त्या वाफेचे ढग होतात, ते थंड झाल्यानंतर पुन्हा त्या जी ढगांमधून काय होतं त्याचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं वाफेचं आणि ते जमिनीवर येतं. आता हीच प्रक्रिया होते बघा. काय होतं नेमकं, समटाइम्स द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन. काही वेळेस आता हा पाऊस या पद्धतीने पडतो, पण काही वेळेस ढगांमधून जमिनीवर येणारं जे पाणी आहे पावसाच्या रूपानं जे येतं ते पावसाच्या रूपाने न येता इन्स्टेड ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड इट व्हॅपोरायझेस अँड गोज बॅक इन टू द सेम क्लाउड. मग समजा एखाद्या जमिनीच्या भागावरती ढग आहे, त्यातून पाऊस आता पडणारच आहे, पण जमिनीजवळ असणारं जास्त तापमान याच्यामुळे काय झालं, तिथले पुन्हा पाण्याची वाफ झाली आणि पुन्हा वाफ याच ढगामध्ये गेली, ज्या ढगामध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणात पाणी आहे, जो पाऊस पडणार आहे त्याच ढगामध्ये आणखी वाफ काय झाली, गेलेली आहे. मग ह्याच्यामुळे होतं काय, ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ वेपर इन दोज क्लाउड्स बिकम्स व्हेरी हाय. मग अशा ढगांमध्ये वाफेचं जे प्रमाण आहे ते प्रमाणापेक्षा जास्त होतं, प्रचंड जास्त प्रमाणात वाफ साठवली जाते, पाण्याची वाफ. अँड ड्यू टू रॅपिड कंडेन्सेशन, कंडेन्सेशन म्हणजे सांद्रीभवन म्हणजे वाफेचं पाणी होणे, जलद गतीने त्या वाफेचं पाणी होतं, एकदम त्या वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. अँड इट रेन्स सडनली ओव्हर अ स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन. आणि मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काय होते, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्या ठराविक लहान भागामध्ये किती पाऊस पडतो, ॲट अ रेट ऑफ 100 mm per hour or more. म्हणजे 100 मिलीमीटर प्रति तासपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यालाच काय म्हणतात, दिस इज नोन ॲज क्लाउड बस्ट. म्हणजे ढगफुटी म्हणजे ढग फुटतो आणि पाणी पडतं असं नाही, तर पाऊसच पडतो, फक्त प्रमाण त्याचं जास्त असतं. बघा रेट दिलेलं आहे 100 mm per hour or more. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त लहानच जमिनीच्या भागावर, लहानच एखाद्या शहरावर म्हणा किंवा गावावर म्हणा, तासामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, त्यालाच क्लाउड बस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे हे याची माहिती, थोडक्यात माहिती की अमाऊंट ऑफ वेपर क्लाउडमध्ये वाढली, कंडेन्सेशन झालं आणि स्पेसिफिक ओव्हर स्पेसिफिक स्मॉल रिजन म्हणजे एका ठराविक जमिनीवरती, ठराविक भागावरतीच 100 mm per hour पेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यालाच काय म्हणतात, क्लाउड बस्ट म्हणतात. त्याची एक माहिती दिली. क्लाउड बस्ट ऑकर्ड ॲट लेह लडाख, लेहमध्ये 6 ऑगस्ट 2010.
म्हणजे लेह लडाखमध्ये सुद्धा 6 ऑगस्ट 2010 साली क्लाउड बस्ट झालेला होता. द क्लाउड बस्ट दॅट ऑकर्ड इन मुंबई ऑन 26 ऑगस्ट 2005 वॉज एक्स्ट्रॉर्डनरी अँड अनफॉरगेटेबल. 2005 साली मुंबईमध्ये सुद्धा ऑगस्टमध्ये जो ढगफुटी झाली होती ती सुद्धा अविस्मरणीय अशी होती. ऑन दॅट डे इट रेन अबाउट 950 mm, म्हणजे 100पेक्षा जास्त आपण क्लाउड बस्ट म्हणतो, पण मुंबईमध्ये त्या दिवशी 950 मिलीमीटर पाऊस पडला होता. दॅट इज 37 इंचेस इन 8 to 10 hours, म्हणजे 8 ते 10 तासामध्ये एवढा पाऊस तिथं पडला होता. अँड द एंटायर सिटी ऑफ मुंबई वॉज वॉटर लॉक्ड अँड फ्लडेड, म्हणजे पूर्ण जलमय किंवा पाण्यामध्ये मुंबई होती असं ते म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीनं हा क्लाउड बस्टचा भाग आहे. हां, इथे या पॅरेग्राफमध्ये क्लाउड बस्टची माहिती दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फ्लड. ओके, फ्लड म्हणजे पूर. व्हॉट इज मीन बाय फ्लड, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लड, आपण आता यामध्ये सगळे घेणार आहोत. वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट फ्लड्स अँड द इफेक्ट्स ऑफ फ्लड. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द फ्लड दॅट हॅव ऑकर्ड ॲट व्हेरियस प्लेसेस इन महाराष्ट्र इन द लास्ट फ्यू इयर्स. फ्लड म्हणजे काय, तर पूर. म्हणजे जेव्हा नदी आपली पाण्याची पातळी ओलांडून बाहेर वाहू लागते त्याला आपण काय म्हणतो, फ्लड असं म्हणतो. तर आता इथं आपल्याला काय दिले आहेत की प्रोटेक्टिव्ह मेजर्स इन व्ह्यू ऑफ फ्लड्स, म्हणजे पूर येऊ नये म्हणून काय आपण उपाय केले पाहिजे ते थोडक्यात दिलेत. पहिले आहेत कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन माउंटनस रिजन्स. कन्स्ट्रक्शन म्हणजे स्मॉल डॅम म्हणजे लहान धरणांचं. माउंटनस रिजन म्हणजे डोंगराळ भागात किंवा पर्वतीय भागात लहान धरणे काय केली पाहिजेत, बांधली पाहिजेत. कन्स्ट्रक्शन ऑफ पर्क्युलेशन टँक. पर्क्युलेशन टँक म्हणजे काय, तर शोष खड्डे ज्याला म्हटलं जातं, जे पाण्याचं ॲब्सॉर्ब करतील असे काही पर्क्युलेशन टँक्स बांधले पाहिजेत. मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. रिव्हर बेड्स म्हणजे नद्यांचा जो तळ आहे तो फ्लॅट केला पाहिजे, सपाट केला पाहिजे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी त्यामध्ये सामावू शकेल आणि पूर येण्याची स्थिती नाहीशी होईल. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट. नवीन जंगलांची निर्मिती केली पाहिजे किंवा जेवढी झाडे असतील तेवढी पुराला अडथळा निर्माण होत. अँड कनेक्टिंग रिव्हर्स म्हणजे नद्या जोड प्रकल्प. बऱ्याच ज्या नद्या शक्य आहेत एकमेकांना जोडणे, त्यामुळे काय होतं, पुरांमध्ये एखाद्या नदीला मोठा पूर आलेला असतो आणि एखादी नदी रिकामीच असते. जर नद्या जोडल्या तर पाणी काय होईल, सर्व नद्यांना व्यवस्थित जाईल आणि त्यामुळे एखाद्या नदीला येणारा पूर टाळता येईल. म्हणजे हे 5 मेजर्स आहेत, सोपे आहेत. कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स, कन्स्ट्रक्शन ऑफ पर्क्युलेशन टँक्स, रिव्हर बेड्स फ्लॅट, कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट अँड कनेक्टिंग रिव्हर्स. बघा, Government of India established the National Flood Commission in 1976. The commission has made special effort towards the control of flood. A plan regarding flood control is kept ready from national level to village level. Large scale damage of property and loss of life can be avoided because of this plan. तर यामध्ये काय सांगितलं की एक नॅशनल गव्हर्नमेंट कमिशन तयार केलेले आहे. फ्लडमुळे होतं काय, लार्ज स्केल डॅमेज, प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ. लॉस ऑफ प्रॉपर्टी, लॉस ऑफ लाईफ, 2 प्रकारचं नुकसान होतं पुरामुळे. की लॉस ऑफ प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीचं नुकसान होतं आणि लॉस ऑफ लाईफ म्हणजे जीवनसुद्धा काय होतं अनेकांचं यामध्ये संपू शकतं. मग प्रॉपर्टी लॉसमध्ये मग घरे असतील किंवा इतर काही असेल यांचा लॉस होतो. लाईफमध्ये मनुष्याचं किंवा प्राण्यांचं लाईफसुद्धा लॉस होऊ शकतं. यामुळे हे 2 आहेत इफेक्ट ऑफ फ्लड. काय होतं बघा, प्रॉपर्टी लॉस, लाईफ लॉस आणि क्रॉप्स म्हणजे पिकांनासुद्धा त्याचं नुकसान होतं. ठीक आहे. पुढे आता आपण बघणार आहोत लाईटनिंग. लाईटनिंग म्हणजे वीज कडाडणे किंवा वीज पडणे आपण ज्याला म्हणतो. याचं लाईटनिंग कशी तयार होते हे आपण मागच्या काही टॉपिकमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये पाहिलेले आहे. आता आपण त्याचे काही महत्त्वाचे भाग पुढचे शिकणार आहोत. वंडरफुल थिंग्स टू नो. लाईटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन. बघा, इथे एक नवीन संकल्पना आपल्याला शिकण्यासाठी आहे की वीज जेव्हा कडाडते त्याचं जे तापमान आहे ते सूर्यापेक्षाही अधिक तीव्र आहे असं म्हटलेलं आहे.
माहिती काय बघा, नॉट ऑल लाईटनिंग स्ट्राइक्स द ग्राउंड, म्हणजे सर्व विजा ज्या चमकतात त्या जमिनीवरती पडत नाहीत. इन फॅक्ट अबाउट 95% ऑफ लाईटनिंग फ्लॅशेस आर लिमिटेड टू द स्काय. ज्या विजा चमकतात त्यातल्या 95% ह्या आकाशापुरत्याच मर्यादित राहतात. ऑनली 5% ऑफ लाईटनिंग रिचेस द ग्राउंड. त्यामध्ये 5%च एखादी दुसरीच लाईटनिंग काय होते, जमिनीवर येऊन काय होते, स्ट्राईक होते. लाईटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन वन क्लाउड, बिटवीन टू क्लाउड्स और बिटवीन क्लाउड अँड ग्राउंड. मग लाईटनिंग जी जनरेट होते मागं आपण पाहिले की ते एखाद्या वन क्लाउड असेल त्यामध्ये होते, किंवा दोन क्लाउड्स एकत्र आले त्याच्यामध्ये लाईटनिंग होते, किंवा क्लाउड आणि ग्राउंड यांच्यामध्ये लाईटनिंग फ्लॅश होत असते. अबाउट 40 लाईटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंड इन द ॲटमॉस्फिअर. बघा कसा स्पीड, वेग कसा आहे बघा, की एका सेकंदाला जवळपास 40 विजा निर्माण होतात, फ्लॅश होतात. द टेम्परेचर जनरेटेड बाय लाईटनिंग इज हायर दॅन दॅट ऑफ द सन. इथं जे टेम्परेचर जनरेट होतं ते सूर्याच्या उष्णतेपेक्षाही जास्त असतं. ड्यू टू दिस हाय टेम्परेचर द एअर अंडर हाय प्रेशर एक्सपांड सडनली. आणि मग एवढं तापमानामुळे त्या ठिकाणची हवासुद्धा काय होते, एक्सपांड होते, म्हणजे त्या उष्णतेमुळे ती प्रसरण पावते अचानक, आणि त्यामुळे मोठा आवाज निर्माण होतो. लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हर्ड. आणि त्यामुळे काय होतं, अचानक एवढ्या वीज जेव्हा चमकते त्या तापमानामुळे तिथली हवा अचानक एक्सपांड होते, प्रसरण पावते, आणि त्यामुळे मोठ्या आवाजाची निर्मिती होते जी आपल्याला ऐकायला येते. बघा, लाईटनिंग स्ट्राइक्स ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम्स. जास्तीत जास्त वेळा ती ओपन ग्राउंड म्हणजे रिकाम्या जागीच काय होते, स्ट्राईक होते. द वर्ल्ड्स मोर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर. वर्ल्ड्स मोर्टॅलिटी रेट ड्यू टू लाईटनिंग इज लो. म्हणजे वीज पडल्यामुळे मृत्यू होण्याचा जी दर आहे तो अतिशय कमी आहे. हाऊएव्हर सर्वायवर्स ऑफ लाईटनिंग स्ट्राइक्स सफर लॉंग टर्म इफेक्ट्स. पण वीज पडल्यामुळे जरी एखाद्याचा जीव गेला नाही, पण त्याचे परिणाम मात्र बराच काळ त्या व्यक्तीवरती राहतात. इमिजिएट ट्रीटमेंट ऑफ लाईटनिंग अफेक्टेड पर्सन कॅन सेव्ह देअर लाईफ. तात्काळ उपचार करणं गरजेचं आहे. A study of places struck with lightning show that it happens more on open ground than under tree or near water. मग हे वीज पडते ही शक्यतो मोठ्या मोकळ्या मैदानावर जास्त वेळा विजा पडलेल्या बघितलेल्या आहेत, ट्री किंवा अंडर ट्री, झाडाखाली किंवा नियर वॉटर. मिसहॅप्स हॅव ऑकर्ड मोस्ट ऑफन वेन अ पर्सन इज ॲट हाय प्लेस ऑर नियर अ टॉल ऑब्जेक्ट. मग एखादी व्यक्ती जर एखाद्या उंच ठिकाणी आहे, मग ती मोकळ्या मैदानावर आहे किंवा एखाद्या उंच ऑब्जेक्टच्या जवळ आहे, म्हणजे झाडाजवळ आहे वगैरे असं, तर तिथं काय होतं, वीज पडण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा हे लाईटनिंगबाबत काही माहिती इथं दिली आहे. आता बघा 11 पॉईंट आहेत. व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग थंडर स्टॉर्म्स. म्हणजे विजांचा कडकडाट सुरू आहे, गडगडाट सुरू आहे, थंडर स्टॉर्म आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा वेळेस आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे मुद्दे सगळे महत्त्वाचे आहेत, पण तितकेच सोपे आहेत. आपल्याला माहिती आहे, वाचल्यानंतर लगेच कळतात. फर्स्ट, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो ट्री. समजला, ओपन ग्राउंड किंवा बिलो ट्रीला उभे राहू नका. डू नॉट गो टू हाय लोकेशन ऑर क्लाइंब ट्री. उंच ठिकाणी जाऊ नका किंवा झाडावरती चढू नका. सोपे मुद्दे आहेत. सेकंड, डू नॉट स्टँड नियर इलेक्ट्रिक पोल, टेलिफोन पोल ऑर टॉवर. इलेक्ट्रिक पोल, विजेचा खांब, टेलिफोनचा खांब किंवा टॉवरजवळ उभे राहू नका. डू नॉट लीन ऑन वायर्ड फेन्सेस अराउंड फार्म, कंपाऊंड, गार्डन ऑर हाऊस. तुमच्या घराजवळ, शेतीजवळ कंपाऊंड असेल तर त्याच्या ज्या तारा आहेत त्याच्यावरती जाऊ नका, त्यांच्याजवळ जाऊ नका असं दिलेलं आहे. इफ यू आर ऑन अ टू व्हीलर, बायसिकल, ट्रॅक्टर, बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू सेफ प्लेस. अशा वेळी जेव्हा विजा चमकतात, कडकडाट सुरू आहे, गडगडाट सुरू आहे, तर तुम्ही जर टू व्हीलर, बायसिकल, ट्रॅक्टर या ठिकाणी कुठे असाल तर लवकरात लवकर काय व्हा, सुरक्षित ठिकाणी जा. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. अशा वेळेस सर्वांनी एकत्र येऊ नये. टेक केअर टू कीप डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी टू पर्सन. 15 फूट अंतर दोघांमध्ये असलं पाहिजे, म्हणजे तिथे वीज पडण्याची शक्यता कमी होईल. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. म्हणजे
अशा वेळेस विजेची उपकरणे वापरू नका. डू नॉट यूज मोबाईल ऑर टेलिफोन. 8th, स्टँड ऑन ड्राय वूड, प्लॅस्टिक शीट, सॅक और जूट क्लॉथ और ड्राय लिव्स. म्हणजे विजेमुळे जर नुकसान किंवा वीज पडण्याची शक्यता असेल तर अशा वेळी लाकडी बघा ड्राय वूड म्हणजे कोरडे लाकूड आहे, प्लॅस्टिक शीट आहे, सॅक किंवा जूट क्लॉथ आहे म्हणजे एखादं पोतं आहे, और ड्राय लिव्स यांच्यावरती उभे राहा. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल्स ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड्स ऑन युअर नीज अँड क्राउच लो. म्हणजे ही एक मॅनेजमेंटची एक पद्धत दिली आहे की जर अशा ठिकाणी तुम्ही असाल आणि वीज पडण्याची शक्यता आहे, ओपन ग्राउंडला वगैरे असाल तर खाली वाकून गुडघ्याजवळ वाकून अशा पद्धतीनं बसा की वीज पडण्याचा धोका कमी होईल. स्विमर्स ऑर फिशरमॅन शूड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. म्हणजे पोहणारे व्यक्ती जे आहेत किंवा फिशरमॅन म्हणजे कोळी जे आहेत मासेमारी करणारे त्यांनी लवकरात लवकर पाण्याच्या बाहेर येणं गरजेचं आहे. पक्का हाऊस म्हणजे स्ट्रॉंग हे काय असतं, सेफेस्ट प्लेस असतं म्हणजे सुरक्षित ठिकाण असतं. फाइंड आउट इफ देर इज अ लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. इफ नेसेसरी गेट अ लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण सुरक्षित राहिलं पाहिजे. लाइटनिंग कंडक्टर असणाऱ्या बिल्डिंग असेल कुठे घराजवळ तर तिथं गेलं पाहिजे किंवा आपण आपल्या घराच्या इथे घरावरती लाइटनिंग कंडक्टर बसवलं पाहिजे. तर हे थंडरस्टॉर्म लाइटनिंगपासून वाचण्याचे 11 उपाय इथं दिलेले आहेत. नेक्स्ट आपण आता पाहणार आहोत वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. आपल्याला माहीत आहे हे काही ठराविक माउंटन रिजनला म्हणजे ठराविक पर्वतीय प्रदेशांमध्येच असतात, ठराविक देशांमध्येच असतात जिथे ॲक्टिव्ह वोल्कॅनो असतात. ओके बघा, अ वोल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट ऑर फिनॉमिनॉन. नॅचरल इव्हेंट आहे. ओके, द इंटिरियर ऑफ अर्थ इज व्हेरी हॉट. इंटिरियर म्हणजे पृथ्वीचा अंतर्भाग हा अतिशय गरम आहे. मूवमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम द इंटिरियर टुवर्ड्स द सरफेस ऑफ द अर्थ. ॲज अ रिझल्ट मग काय होत असतं, हा जो इंटिरियरमधील हॉट सबस्टन्स आहे तो सतत बाहेर येत असतो सरफेसकडे. ॲज अ रिझल्ट समटाइम्स द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस बिलो द अर्थ क्रस्ट आर पुश टुवर्ड्स द क्रस्ट. मग या अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तिथले काही सॉलिड, लिक्विड, गॅसियस सबस्टन्स आहेत ते सतत बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. वेन दीज सबस्टन्सेस कम आउट ऑफ द अर्थ क्रस्ट इन अन इरप्शन अँड स्टार्ट फ्लोविंग इट इज कॉल्ड वोल्कॅनो. वोल्कॅनो म्हणजे काय, व्हेन अर्थ्स इंटिरियर सॉलिड, लिक्विड, गॅसियस सबस्टन्सेस कम आउट ऑफ द अर्थ क्रस्ट म्हणजे पृष्ठभाग, पृथ्वीचा पृष्ठभाग, इन अँड इरप्शन म्हणजे वेगाने बाहेर येतात, अँड स्टार्ट फ्लोविंग आणि मग वाहायला सुरुवात करतात. इट इज कॉल्ड अ वोल्कॅनो. त्यालाच काय म्हटलं जातं, वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी असं म्हटलं जातं. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ वोल्कॅनो. आता त्याचे परिणाम काय आहेत बघा. द केमिकल सबस्टन्सेस सच ॲज लावा म्हणजे लावा रस, वेपर वाफ, हॉट मड गरम चिखल असं आपण ज्याला म्हणूया, सल्फर म्हणजे गंधक एक्सेट्रा गेट कलेक्टेड ऑन सरफेस ऑफ द अर्थ अँड देअर बाय माउंटन्स अँड हिल्स आर क्रिएटेड. म्हणजे काय होतं की वोल्कॅनोमधून लावा, वेपर, हॉट मड, सल्फर हे सगळे बाहेर येतात आणि साचायला सुरुवात होते जमिनीच्या पृष्ठभागावर. एकसारखे ते साचत काय होतात आणि त्यांच्यामुळेच काय होतं, माउंटन अँड हिल्स म्हणजे पर्वत आणि टेकड्यांची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. कारण ते बाहेर आले, एकमेकावर साठले की थंड होतात आणि थंड झाले की ते अतिशय घट्ट होतात की त्यांच्यामुळे पर्वत टेकड्या निर्माण होतात. सेकंड, द ॲटमॉस्फिअर गेट्स पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड गॅसेस. म्हणजे हवामान किंवा वातावरण जे आहे ते प्रदूषित होतं. कशामुळे, ॲश म्हणजे राख आणि गॅसेस म्हणजे ज्यातून बाहेर आलेले जे गॅस आहे त्याच्यामुळे ते पोल्युशन होतं. ऑफन इट रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ वोल्कॅनिक इरप्शन. बऱ्याच वेळा ज्वालामुखीची निर्मिती झाली, ज्वालामुखी बाहेर आल्यानंतर पाऊससुद्धा पडतो. टेम्परेचर रायझेस ड्यू टू हॉट गॅसेस. मग त्या ठिकाणचं तापमान निश्चितच आहे कारण गरम पदार्थ एवढे बाहेर आल्यानंतर आजूबाजूचं जे टेम्परेचर आहे ते काय होतं, वाढलेलं दिसतं. अँड फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट बरीड अंडर द हॉट मड. मग मोठ्या प्रमाणावर जर वोल्कॅनो इरप्ट झाला तर आजूबाजूचे जंगलेसुद्धा काय होतात त्याच्यामध्ये
त्या हॉट मड म्हणजे गरम जो लावा रस किंवा चिखल बाहेर येतो त्यामध्ये काय होतात, दबून जातात असं सांगितलं. म्हणजे हे इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो हा महत्त्वाचा भाग आहे. इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो. व्होल्कॅनोज इरप्ट इन द सी ॲज दे डू ऑन लँड. म्हणजे जमिनीवर जसे ज्वालामुखी येतात त्याच पद्धतीनं समुद्राच्या तळाशीसुद्धा काय होत असतात, ज्वालामुखी निर्माण होत असतात. द सेम सबस्टन्स दॅट केम आउट ड्युरिंग द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो ऑन द लँड आर इजेक्टेड ड्युरिंग द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो इन द सी. म्हणजे जे पदार्थ जमिनीवर येऊन बाहेर पडतात तेच पदार्थ कुठे येतात, समुद्राच्या तळाशीसुद्धा. सो सम आयलँड्स आर क्रिएटेड ड्यू टू द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो इन द सी. आणि त्यामुळे समुद्रामध्ये, भर समुद्रामध्ये सम आयलँड्स म्हणजे काही बेटांची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सगळीकडे समुद्र आणि मध्येच काही जमिनीचा भाग तयार झालेला आहे, तो कशामुळे असू शकतो, व्होल्कॅनोमुळे. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ व्होल्कॅनो ऑर टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट्स ऑर टू कंट्रोल इट. मग या डिझास्टरला आपल्याला काय करता येत नाही, तर प्रिव्हेंट द, आपल्याला ते थांबवता येत नाही, ज्वालामुखीला थांबवता येत नाही. ओके, त्यानंतर कंट्रोल करता येत नाही. हाऊएव्हर बाय मीन्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इट इज पॉसिबल टू प्रेडिक्ट अन इरप्शन अँड टेक इमिजिएट स्टेप्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे व्होल्कॅनो होणार आहे का हे आपल्याला कळतं आणि त्यामुळे आपल्याला तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे वगैरे यासारख्या व्यवस्थापनाच्या गोष्टी करता येत असतात. पुढचा भाग आहे सुनामी. ओके, आता हे कशामुळे होतं बघा, अर्थक्वेक म्हणजे जेव्हा समुद्राच्या तळाशी भूकंप होतो, त्या भूकंपामुळे काय होतात, वेव्ज तयार होतात, समुद्राच्या लाटा निर्माण होतात आणि त्या लाटा जेव्हा किनाऱ्यापर्यंत येतात तेव्हा त्या मोठ्या, अतिशय उंच आणि वेगवान होतात. त्यालाच आपण सुनामी लाटा असं म्हणत असतो. अर्थक्वेक, व्हॉट इज अर्थक्वेक आपल्याला माहिती आहे. व्हॉट विल हॅपन इफ अर्थक्वेक अँड व्होल्कॅनो इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी. म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखींची निर्मिती झाली तर काय होते, सुनामीची निर्मिती होते. बघा, ॲज ऑन लँड अर्थक्वेक्स अँड व्होल्कॅनिक इरप्शन ऑकर ॲट द बॉटम ऑफ द सी टू. म्हणजे जमिनीवर होतात तसेच भूकंप आणि ज्वालामुखी समुद्राच्या तळाशीसुद्धा होतात. इफ अन अर्थक्वेक ऑकर्स ॲट द बॉटम ऑफ द ओशन द एनर्जी रिलीज पुश द वॉटर अपवर्ड्स. त्यातून जी ऊर्जा निर्माण होते भूकंपामुळे ती पाण्याला वरती ढकलते. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अ पिक्युलियर टाईप ऑफ वेव्स आर फॉर्म. ठराविक विशिष्ट पद्धतीच्या वेव्स काय होतात, निर्माण होतात. दीज वेव्स आर नॉट व्हेरी हाय नियर द सोर्स. मग या ज्या वेव्स निर्माण होतात त्या जिथे झालेल्या आहे, सोर्स म्हणजे जिथं भूकंप झालेला आहे तिथे इतक्या उंच नसतात. बट दे स्टार्ट स्प्रेडिंग व्हेरी फास्ट टू लॉंग डिस्टन्सेस. पण मोठ्या लगेच काय होतात, लांबपर्यंत, दूरपर्यंत त्या लगेच पसरायला सुरुवात होतात. द वेलॉसिटी ऑफ दीज वेव्स इज 800 to 900 किलोमीटर पर आवर. बघा वेग किती आहे. मग या वेव्सचा म्हणजे लाटांचा वेग तासाला 800 ते 900 किलोमीटर असू शकतो. वेन दे रीच अ कोस्टल एरिया म्हणजे किनाऱ्यापर्यंत येतात, देअर व्हेलॉसिटी इज रिड्यूस. मग जेव्हा ते किनाऱ्याला येतात तेव्हा त्यांची गती कमी झाली असते. बट देअर हाईट इज फाउंड टू हॅव इन्क्रीज ट्रिमेंडसली इवन टू अबाउट 30 मीटर. मग जेव्हा त्या किनाऱ्यापर्यंत येतात गती कमी होते पण त्यांची उंची वाढलेली असते इवन टू 30 मीटर. म्हणजे एखाद्या मोठ्या जास्त मजली इमारतीपर्यंत ती उंची असू शकते. सच वेव जनरेटेड बाय अन अर्थक्वेक ऑर व्होल्कॅनिक ऑकरिंग ऑन द ओशन फ्लोअर इज कॉल्ड सुनामी. मग याला सुनामी ही त्याची व्याख्या आहे. सच अ वेव जनरेटेड बाय अर्थक्वेक ऑर व्होल्कॅनो ऑन द ओशन फ्लोअर इज कॉल्ड सुनामी. सुनामी इज जॅपनीज वर्ड विच मीन्स हार्बर वेव. सुनामी हा जपान भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ आहे हार्बर वेव म्हणजे प्रचंड मोठी लाट असा त्याचा अर्थ आहे. ओके, डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. मग आता याचे डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स कसे परिणाम काय आहेत बघा. बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्स आर डिस्ट्रॉयड म्हणजे इमारती, घरे नष्ट होतात. देर इज अ लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस म्हणजे जीवनहानी होते आणि वित्तहानी म्हणजे अनेक प्राण्यांचे, मनुष्यांचे जीव जाऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या नुकसान होतं. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज. कोस्ट म्हणजे किनाऱ्यावरील ज्या जहाज आहेत किंवा बोटी आहेत, होड्या आहेत
त्यांचं नुकसान होतं. ट्रीज गेट अपरूटेड, झाडे उन्मळून पडतात. लँडस्लाइड्स टेक प्लेस ऑन लार्ज स्केल, मग काही वेळेस लँडस्लाईड म्हणजे जमीन सरकण्याचे भाग घडत असतात. चेंजेस टेक प्लेस इन ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिविंग राईज टू स्वॅम्प्स, म्हणजे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुनामी निर्माण झाले असेल तर तिथल्या जमिनीच्या आकारामध्ये, तिथल्या रचनेमध्ये बदल होऊन फुगवटा वगैरे निर्माण होण्याची घटना घडतात. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स अराईज, म्हणजे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक निर्मिती होते, म्हणजेच ट्रॅफिक याचा अर्थ वाहतुकीची कोंडी होते. द बिझनेस और इंडस्ट्री रिलेटेड टू द सी आर ॲडव्हर्सली अफेक्टेड अँड नॉर्मल डे टू डे लाईफ डिस्टर्ब, म्हणजे समुद्राशी निगडीत असणारे जे व्यवसाय आहेत, उद्योगधंदे आहेत, त्यांना नुकसान होतं आणि दैनंदिन जीवन जे आहे नॉर्मल डे टू डे लाईफ डिस्टर्ब होतं. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज टू हार्बर्स, म्हणजे जी बंदरं आहेत, जिथे मोठी जहाज, होड्या लावलेल्या असतात, बोट लावलेले असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतं. मग इथे दिले प्रिकॉशनरी मेजर्स. व्हेन अ सुनामी वेव्ह इज फॉर्म due to an earthquake on the sea floor, it is necessary that an immediate estimate is made of its progress and warning of the danger is issued to the people in the coastal area. म्हणजे जेव्हा भूकंप किंवा उल्क्याणू झाला असेल समुद्रामध्ये तर त्याची संभाव्य काय आहे, सुनामी येणार आहे काय, याचा अंदाज बांधून तिथल्या जवळपासच्या किनाऱ्यावर लोकांना सूचना देणं गरजेचं आहे. and for this purpose an artificial geostationary satellite is of great use. आणि यासाठी कृत्रिम जिओस्टेशनरी सॅटेलाईट आपल्याला नेहमी मदत करत असतं, ज्याच्यामुळे याची माहिती आपल्याला कळत असते. तेव्हा हे त्याचे सुनामीचे इफेक्ट्स दिलेले आहेत. तर लास्ट पॉईंट आहे स्टॉर्म्स म्हणजे वादळ. बघा मग यासाठी मुद्दे काय, रेग्युलरली कट डाऊन ट्रीज और ब्रांचेस दॅट आर लाईकली टू फॉल अँड कॉज डॅमेज. आता वादळामध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात वाऱ्याची निर्मिती झाली असते, मग यासाठी आपल्या घराजवळ किंवा रस्त्यावरील झाडे उन्मळून पडणे, त्याच्या फांद्या पडून अपघात होणे, अशा घटना घडतात. त्यामुळे ज्या पडणाऱ्या मोठ्या झाडांच्या फांद्या आहेत त्या रेग्युलर कट केल्या पाहिजेत. इफ यू आर आउटसाईड टेक शेल्टर इन अ सेफर प्लेस, जर तुम्ही बाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी जा. इफ यू आर अवे फ्रॉम होम इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. बघा अर्थ कळला असेल की तुम्ही घरापासून दूर आहात. इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ज, तुमच्या जवळचे नातेवाईक किंवा मित्रांना तुमची लोकेशन कळवा. ॲट होम शट द वॉल्स ऑफ गॅस रेग्युलेटर्स अँड टर्न ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय. जर तुम्ही घरी असाल तर गॅस रेग्युलेटर्स बंद करा आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद करा. मेक टेलिफोन कॉल्स टू वॉर्न युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट द प्रोबॅबल डेंजर. टेल देम टू गो टू अ सेफर प्लेस. म्हणजे तुम्ही आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करून येणाऱ्या या धोक्यासंबंधी काय करू शकता, वॉर्न करू शकता. गिव टेम्पररी शेल्टर टू पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम्स. आणि मग वादळामुळे किंवा अशा काही कारणामुळे जे दूर आलेले आहेत त्यांना तात्पुरता आसरा तुम्ही द्या, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. बरोबर आहे, म्हणजे हे स्टॉर्म्सच्या काळातील असणारे काही मुद्दे आहेत. बघा इथं आहे 13 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन, म्हणजे आपत्ती कमी करण्यासाठीचा हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून गणला जातो 13 ऑक्टोबर. ठीक आहे, म्हणजे हे सगळे डिझास्टर जे आज आपण पाहिले ते वाचन करायचं आहे, त्याचे मुद्दे सगळे व्यवस्थित वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. आणि यावरूनच जो एक्सरसाइज आहे 10 म्हणजे स्वाध्याय आहे तो वहीमध्ये सोडवायचा आहे आणि पुस्तकातील या टॉपिकचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. ओके, थँक्यू.